आता बघा, हे सगळं लागवडीपर्यंतचं प्रिपरेशन आहे. शेणखत पाहिजे, बेड पाहिजे, लागवडीची दिशा योग्य पाहिजे, टायमिंग पाहिजे. आता आपल्याला सगळ्यात मेन मुद्दा आहे फर्टिगेशनचा. फर्टिगेशन मध्ये मी सगळं तुम्हाला लिहून देईल. आता जो आपल्याला शेणखत टाकून त्या बेड मध्ये जे रासायनिक खत टाकायचे ते तुम्ही शेणखतात बी टाकू शकतात, पण आता आपण एवढा खर्च करण्यापेक्षा शेणखत आपण तेव्हा टाकलं तरी सुद्धा चालेल, तो खर्च जरा जास्त होऊन जाईल. तर तुम्ही एकदा पपई लागवड करून घेतली, शेणखत आधी बेड मध्ये मिक्स करून घेतलं. बेड मध्ये मिक्स केल्यानंतर ड्रिपने आधी बेड ओला करायचा. इनलाईन ड्रिप आहे, 1 ते 1.5 फुटावर ड्रिपर असेल, त्यामुळे खूप पचपच ओलं करायची गरज नाही. मातीत फक्त ओलावा त्या ठिकाणी गेला पाहिजे. रोप लावताना एक काळजी अशी घ्यायची, काय होतं बघा, मी तुम्हाला सांगतो. आता हे पिटमॉसचे जे कप असतात, हे कप जे येतील अशी गोलाकार पिशवी असेल, ती पिशवी काढायची नाही. ती डिग्रेडेबल असते, म्हणजे ती काढून डायरेक्ट लावली की जमिनीमध्ये ऑटोमॅटिक 10-12 दिवसात कुजून जाते. आता काही वेळेलावर काय असतात, तो घेतो ते काढत बसतो, ते काढताना तो सगळे रूट तोडून टाकतो आणि तो फक्त काढी लावतो. साहेब मग रोप जळून गेले. आता एका शेतकऱ्याने 800 रोप लावले, 700 रोप जळून गेले. मला त्याने इतक्या शिवाय घातल्या. म्हटलं बाबा अरे असं कधी होत नाही. म्हटलं तुम्ही मला फोटो टाका, जे रोप आहेत तिथे आले ट्रे वगैरे त्याचे फोटो टाका. त्यांनी टाकले, सगळ्या पिशव्या ते काढून पडले. म्हटलं दादा तुम्ही कधीपासून शेती करताय? काही काही लोकांना खरोखर काहीच माहित नसतं. मी तुम्हाला आजचाच एक पुरावा देईल. एका शेतकऱ्याने सकाळी मला फोटो टाकले केळीचे, आणि मी तुम्हाला फोटो दाखवतो. साहेब तुमच्याकडनं 24,000 रुपये घेतले त्याने केळीची, आणि लावून लातूरचा शेतकरी 15 दिवस झाले, फक्त 15 दिवस. सगळ्या केळीच्या पानावर काळे काळे ठिपके पडले, एकही पान चांगलं नाही. म्हटलं बरं मला फोटो टाका. तर G9चं पिगमेंटेशन जे असतं सुरुवातीला, जांभळ्या रंगाच्या पट्ट्या असतात ना, म्हणजे काही काही शेतकरी इतके अनभिज्ञ असतात की मी जेव्हा ते फोटो बघितले म्हणजे भाऊ धन्यवाद, तुमचे पाय मोबाईल मधून टाका, मी साष्टांग दंडवत तुम्हाला घालतो. म्हटलं हे त्या जातीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे इतका अनभिज्ञ कधी कधी होऊन जातो. आता तो नवीन असेल, होऊ शकतो, तसं लेबर पण कधी कधी असतं, तो ते करायचं. ती पिशवी आपल्याला काढायची नाही. ती पिशवी जी आहे ती पूर्ण जमिनीत जाईल अशा पद्धतीने लागवड करायची. नाही तर अर्धी वर आहे अर्धी खाली आहे असं. ती पिशवी साधारण 3 इंचाचा कप असतो, तो 2.5 ते 3 इंचाचा, तो पूर्ण जमिनीत जायला पाहिजे आणि त्याला माती चांगली लागली पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे कुदळीने तुम्ही थोडे खड्डे काढून घेतले, लागते काहीच प्रॉब्लेम नाही, खोडाला माती लागली चालते. आता बघा एकदम पुढचं मेन काम. आता हे झाड आहे आणि ड्रिपची लॅटरल आहे, ठीक आहे. सुरुवातीला ड्रिपची लॅटरल झाडाजवळ आहे. खूप जास्त पचपच पाणी झालं की तिथे लगेच ते खोड सडेल, ठीक आहे. मल्चिंग पेपर जर असेल, तुम्ही जर मल्चिंग करणार असाल तर मल्चिंग पेपर मध्ये एक काळजी घ्यायची, ह्या मल्चिंगच्या होल मधलं सगळी गरम हवा आहे. आता पण हिवाळा आहे तरी तुम्ही बाहेर उभे राहा, असे चटके लागतील आपल्याला. तो पेपर तापतो, सगळी हवा तिथून निघते. ती हवा जेव्हा निघते तर ती अशी आडवी येते आणि त्या खोडाला ठोकली जाते आणि ते खोड डायरेक्ट तिथे जळून जाते. मग जर मल्चिंग टाकणार असाल तर 2 पर्याय. ते टाकल्यानंतर त्या मल्चिंगवर माती टाकून द्यायची, तिथून एअरनी पास झाली पाहिजे. मग एअर कुठून निघेल? एअर बरोबर कुठून बी निघेल, तिकडून नाही आली पाहिजे. ते पॅक केलं म्हणजे, आणि आली तरी ती तिथून कशी येईल? स्लो मध्ये. ती अशी डायरेक्ट त्या खोडाला लागणार नाहीच. तर तिथे चहाचा जो कप असतो आपला, तो उलटा होल पाडून उलटा लावून टाकायचा, ठीक आहे. म्हणजे खोडाला सुरुवातीला 12 दिवस 15 दिवस आपल्याला संरक्षण द्यावं लागेल. ते पण नाही, मल्चिंग नाहीये, प्लेन आहे. मग ड्रिप जी आहे ती 15 दिवसाला थोडी थोडी लांब सरकवायची. साधारणतः 6-7 इंच 8 इंच इकडे आपल्याला पाहिजे. 1 महिन्यापर्यंत सिंगल लॅटरलवर तुमचं काम भागेल, नंतर भागणार नाही. पपईचं झाड जसं मोठं होईल तर लॅटरल एक तर डाव्या बाजूला राहील, एक तर उजव्या बाजूला राहील, बरोबर आहे. हे पपईचं झाड आहे. पपईचा रूट झोन 6 स्क्वेअर फूट मध्ये काम करतो, कमीत कमी 5 ते 6 स्क्वेअर फूट मध्ये. म्हणजे इकडे 5-6 फूट, इकडे 5-6 फूट, इकडे 5-6 फूट, इकडे 5-6 फूट. आणि आपलं ड्रिपचं पाणी फक्त इकडेच येतं. इकडच्या मुलांनी काय करायचं, ते थोडं टर्न मारून इकडे येणार आहे. तर आपल्याला लॅटरल काय लागेल? कंपल्सरी डबल लॅटरल लागेल. सुरुवातीला 15-20 दिवस तुम्ही सिंगल लॅटरलवर मॅनेज करू शकता, नंतर मॅनेज होणार नाही, तुम्हाला डबल लॅटरल लागेल. मग भले पेप्सी लावता आली. जर मल्चिंग नसेल तर सिंगल लॅटरल 15-20 दिवस 1 महिना मॅनेज करा, मग हळूहळू लॅटरल पसरवेल. मल्चिंग टाकणार असाल तर 6-7 इंच नळी इकडे पाहिजे, 6-7 इंच नळी इकडे पाहिजे, आणि मग ती पाणी त्या ठिकाणी देईल, ठीक आहे. जसं जसं तुमचं झाड मोठं होईल ड्रिपची नळी जी आहे ती
झाडापासून लांब गेली पाहिजे. आता जर तुम्ही पपईमध्ये आंतरपीक घेण्याचा विचार करत असाल तर शक्यतो घेऊ नका, शक्यतो घेऊ नका. आणि कलिंगड खरबूज सारखं तर मुळीच घेऊ नका. तुम्हाला करायचं असेल तर मधल्या पॅसेज मध्ये तुम्ही पत्ता कोबी सारखं एक पीक आहे, शॉर्ट ड्युरेशन, 70 दिवसामध्ये पत्ता कोबी निघून जाते, ते तुम्ही करू शकता. किंवा मेथी, कोथिंबीर अशा पालेभाज्या तुम्ही करू शकता. किंवा झेंडू तुम्ही करू शकता. सगळ्यात बेस्ट झेंडू तुम्ही करू शकता. दोन झाडाच्या मध्ये जो 8 फुटाचा गॅप आहे, इथे तुम्ही पाटपाण्याने सरी पाडून किंवा तुमच्याकडे एक्स्ट्रा ड्रिपची लॅटरल असेल तर त्या लॅटरलवर तुम्ही तिथे झेंडू, पत्ता कोबी, मेथी, कोथिंबीर हे पिकं तुम्ही करू शकता. मुळा हे पिकं तुम्ही जे 60-65 दिवसात निघेल ते पीक करू शकता. कलिंगड खरबूज सुद्धा लोक ट्राय करतात, पण मग तुमचं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट चांगलं पाहिजे. कारण तो खादाड हा खादाड, ते दोघी ओढून घेतात आणि मी खत एकाच टाकेल, मला एकाच याच्यामध्ये 2 लोक देऊन जायला पाहिजे, तर ते त्या ठिकाणी होणार. ठीक आहे. आता 300 दिवसापर्यंतचं व्यवस्थापन आहे. याचा सगळा कागद मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून देईन. तुम्हाला प्रिंट पाहिजे, तुम्हाला प्रिंट काढून उद्या मी घरपोच करेल सगळ्यांना. याच्यामध्ये 3 मेजर डोस आहेत. बेसल डोस पपईला 45 ते 60 दिवसाला एक लागवड करताना, 45 ते 60 दिवसांनी दुसरा, 45 ते 60 दिवसांनी तिसरा. आता पपईला युरिया द्यावा लागत नाही. स्पेशल युरिया द्यायची पपईला गरज, खूप जास्त युरिया द्यायची गरज नाही. युरिया कुठल्याही पिकाला देताना किंवा पपईला देताना तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, झाड मागतंय का. युरिया काय काम करतं सगळ्या शेतकऱ्यांना माहिती. वाढ कमी होते, थोडस पिवळपणा वाटतं, तर 10-15 किलो युरिया ड्रिप सोडून द्या. पण मी आणलंय 2 बॅगा टाकून देतो, हे काम पपईत करायचं नाही. वाटला 5-10 किलो ड्रिपने सोडला, काम संपलं. परत वाटलं कमी आहे, 5-10 किलो सोडला, काम संपलं. आणि ती दुसरी खत आहे डीएपी आहे 10-26-26 12-32, त्यातनं पण नायट्रोजन ऑलरेडी जाणार आहे. त्यामुळे स्पेशल युरियाची शक्यतो गरज नाही. ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये चुनखडी असेल त्याला फक्त अमोनियम सल्फेट 1 किंवा 2 वेळा द्यावं लागेल. ज्याच्याकडे चुनखडीचं प्रमाण 15-20% जास्त आहे त्याला अमोनियम सल्फेट द्यावंच लागेल, असं तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये झाड तुम्हाला कायम पिवळं दिसेल थोडं, कारण त्या ठिकाणी कॅल्शियम जमिनीत जास्त असल्यामुळे तो नायट्रोजन त्या ठिकाणी मॅग्नेशियम आणि नायट्रोजनला डिफिशियंट करतो वरती, तर त्या ठिकाणी आपल्याला अमोनियम सल्फेट द्यावा लागतं. बेसल डोस मध्ये डीएपी घेतलाय आपण 3 बॅग. आता तुमच्याकडे डीएपीचा ऑप्शन आहे, एक मी सिंगल सुपर फॉस्फेटचा ऑप्शन दिला, एक 12-32-16चा दिला, एक 10-26. 4 पैकी एक ऑप्शन जे खत तुम्हाला मिळेल. सगळ्यात बेस्ट जर तुम्ही मला खत म्हणाल कुठलं तर 10-26 जर रासायनिक खतामध्ये. 2 नंबर डीएपी. सिंगल सुपर फॉस्फेट शक्यतो नकोच, शक्यतो नकोच, पण लोक मागता म्हणून मी त्याचं सुद्धा कॅल्क्युलेशन ठेवतो. तर डीएपी किती पाहिजे आपल्याला? 3 बॅग पाहिजे. किती? एकरी बेसलला. एमओपी किती पाहिजे? 2 बॅग बेसलला. ह्युमॉलजी हॉर्टिकल्चर स्पेशल 20 किलो. आता याच्यात काय, जर हे शेतकरी ह्युमॉलजी मध्ये 3-4 प्रकार आहेत, मी तुम्हाला एकदम स्पष्ट आणि एकदम प्रामाणिकपणे सांगतो ह्युमिक ऍसिड काय काम करतं. थोडं नीट समजून घ्या, कारण शेतकऱ्याचा फार मोठा संभ्रम आहे ह्युमिक ऍसिड विषयी. कुठल्या पण तज्ञाकडे आपण गेलो, दुकानदाराकडे गेलो, तो ह्युमिक ऍसिड आपल्याला देतो. कशासाठी देतो? कशासाठी आपण ह्युमिक ऍसिड? मुळांची वाढ. बरोबर. मग तो फवारायला बी देतो. मग मुळांची वाढ फवारायला कशी होईल, वरून कशी होईल? तर पहिला मुद्दा लक्षात घ्या, ह्युमिक ऍसिडचा आणि पांढऱ्या मुळांचा डायरेक्ट काही संबंध नाही. प्रत्यक्षपणे काही पाणीच नसेल तर पांढऱ्या मुळ कुठून येतील? जमीनच नसेल तर, मातीच नाही खाली तर कुठून येईल? हवा नसेल, ऑक्सिजन नसेल जमिनीत तरी पांढऱ्या मुळ येणार नाही. तर ह्युमिक ऍसिड, पाणी, ऑक्सिजन हे सगळे घटक एकत्र येऊन पांढऱ्या मुळा वाढवतात. मग ह्युमिक ऍसिडचं खरं काम काय? पहिला मुद्दा, बाजारामध्ये 100 में से 80 बेईमान अशी परिस्थिती. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, भारतातलं पहिलं ह्युमिक ऍसिड बनवणारा मी फर्स्ट 1994 साली, आणि भारतातलं सगळ्यात महाग आणि सगळ्यात जास्त क्वांटिटी विकणारा मी. ह्युमिक ऍसिड मध्ये गाईच्या दुधामध्ये दूध किती पांढरे आहे याला काय महत्व आहे का? फॅट किती ते सांग. 4% फॅट आहे तर दर वेगळा, 3.5 आहे, 5 आहे, 6 आहे तर दर वेगळा.
फॅटवर दुधापासून बायो प्रॉडक्ट काय बनतील किंवा दूध किती ताकदीचं आहे हे ठरेल. तसं ह्युमिक ऍसिड मध्ये ह्युमिक ऍसिड किती पर्सेंट आहे याला काहीच महत्व नाही, काहीच नाही. त्याच्यामध्ये एक कंटेंट असतो ज्याचं नाव आहे पोटॅशियम ह्युमेट. तो 9 ते 11% पाहिजे. जसं रक्तात हिमोग्लोबिन पाहिजे, दुधात फॅट पाहिजे. तो जर 9 ते 11% असला तर ते 65% ह्युमिक ऍसिड काम करेल. मग ते 15% असेल तर ते काम करेल, ते 20% असेल तर काम करेल, ते 65 असेल तर काम करेल. हे लक्षात घ्या. मग ह्युमिक ऍसिड पहिले तर असं ओळखलं जातं. बाजारात जे सगळे चायनातून बॅगा आणतात, काळ्या बॅगा, अक्षरशः म्हणजे काळं पाणी येते. पोटॅशियम कंटेंट हा कोळशाच्या खाणीमध्ये जो दगडी कोळसा निघतो त्यातनं लिग्नाइट नावाचा एक घटक निघतो, त्यातनं ह्युमिक ऍसिड आम्ही तयार करतो. ह्युमिक ऍसिड हे 100% जैविक प्रॉडक्ट आहे, हे आर्टिफिशियल आपण वापरतो. हा पहिला मुद्दा. दुसरा, ह्युमिक ऍसिड जेव्हा तुम्ही जमिनीत टाकाल तर ते फॉस्फरसला अवेलेबल, जो डीएपी आपण टाकतो त्यातला जो स्फुरद आहे आणि जो पालाश आहे त्याला ते अवेलेबल करतं आणि ते अवेलेबल करून ते मुळांना देतं. सगळ्यात पहिले फॉस्फरस जर मुळांना मिळाला तर मूळ वाढतं. जगातल्या कुठल्याही सायंटिस्टला जर तुम्ही विचारलं की कोणत्या घटकामुळे मूळ वाढतं तर त्याचं उत्तर आहे 100% अचूक उत्तर फॉस्फरस. फॉस्फरस जर नसेल तर मूळ कधीच वाढू शकत नाही. मग ह्युमिक ऍसिड हे फॉस्फरसला उपलब्ध करून देतं. मग आता हे जे आम्ही ह्युमन हॉर्टिकल्चर दिलेलं आहे याच्यामध्ये 20% कोटिंग केलेलं आहे लिग्नाइट. ते लिग्नाइट साधारणतः 60 दिवसापर्यंत हळूहळू डिझॉल्व्ह होतं आणि हे काय काम करेल, तुम्ही जेवढा स्फुरद आणि पालाश टाकलेला आहे तो पिकाला उपलब्ध करून देतो. मग याच्यामध्ये 3-4 ग्रेड आहेत. प्लेन ह्युमॉल आहे, हॉर्टिकल्चर स्पेशल आहे. हॉर्टिकल्चर म्हणजे फळवर्गीय पिकांसाठी, कारण त्याचा कालावधी 12 महिन्याचा आहे. मग 12 महिन्यापर्यंत ते डिझॉल्व्ह झालं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही ती बॅग आणाल, पाण्यात टाकाल का हो सर, ते विरघळतच नाही. ते विरघळणार नाही, ते जमिनीत डायल्यूट होणार. जे लिक्विड आहे किंवा जे पावडर आहे ते वेगळं, ते विरघळणार आहे. तर प्रत्येक फॉर्म्युलेशन त्याचं वेगळं वेगळं. तर ह्युमॉलचे हॉर्टिकल्चर आपल्याला घ्यायचंय. मायक्रोन्यूट्रन मध्ये दर आठवड्याला मायक्रोन्यूट्रन सोड ह्या भानगडीत पडायचं नाही. एक सिंपल कॉम्बिनेशन आहे मायक्रोन्यूट्रनचं, एक डोस बनवलेला परफेक्ट जो हॉर्टिकल्चरला लागू होतो. त्याच्यामध्ये 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 5 किलो झिंक सल्फेट, 5 किलो फेरस सल्फेट. तुम्ही काही लिहू नका, मी तुम्हाला सगळं देणार आहे. फक्त मी तुम्हाला सांगतोय, मी का तुम्हाला सांगतोय की जे मी तुम्हाला टाकायला लावेल ते काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. 10 किलो मॅग्नेशियम, 5 किलो झिंक सल्फेट, 5 किलो फेरस सल्फेट, 3 किलो बोरॅक्स आणि 1 किलो मॅंगनीज, हे 5 मायक्रोन्यूट्रन. याची 23 किलोची ही बॅग येते. एका एकरला एकदा टाकली जय रामजी, परत टाकायचं काम नाही. 6 महिने तरी मायक्रोन्यूट्रन द्यायचं काम नाही. ठीक आहे. म्हणजे आपण डीएपी घेतला, एमओपी घेतला, ह्युमॉलचे हॉर्टिकल्चर घेतला जो याला आणि याला उपलब्ध करेल, आणि मायक्रोडील किट घेतला. आता ही जी बॅग आहे, ही बॅग जर आपल्याला मिळून गेली, ही 25 किलोची बॅग साधारणतः 1100 रुपयाला. तर याची एक बॅग कमी करून टाकायची, याची 30% खत, रासायनिक खत हे डायरेक्ट कमी करून टाकायचं. कुठल्याही पिकाला तुम्ही माझं एकही प्रॉडक्ट नाही वापरलं तरी चालेल, हा प्रॉडक्ट तुम्ही प्रत्येक पिकाला टाका. आणि एकरी साध्या पिकांना 25 किलो, फळ पिकांना 40 किलो. सर आता याच्यात काय आहे ना ते नीट समजून घ्या. एक थोडंसं किचकट भाग आहे, पण हा जर तुमच्या डोक्यात घुसला, जे शेणखतामध्ये आपण टाकलं होतं एनपीके कॉन्सोलिल आपण 1 लिटर, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत लिक्विड मध्ये, याच्यामध्ये सुद्धा बॅक्टेरिया. आता बॅक्टेरियाचं ना एक गणित असते, गणित तुम्ही जर समजून घेतलं, इमिडाची बाटली जर तुम्ही घेतली त्याच्यावर 17.8% SL असं लिहिलेलं आहे, किंवा जे फॉर्म्युलेशन असतं SC, SL, WP, WDG असे पर्सेंटेज असतात औषधांवर. ठीक आहे. तसं याचं फॉर्म्युलेशन असतं CFU आहे. हे आपल्याला काय टाकायचंय, एक बॅक्टेरिया असतो ज्याचं नाव आहे एनपीके कन्सोर्शियम. म्हणजे याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या तिन्ही घटकांना तुम्ही जे जमिनीत टाकलं असेल त्याला आणि जे जमिनीत मागच्या पिकाला टाकलं होतं जे पडलेलं ते, हे सगळं तो बाहेर काढेल. म्हणून मी तुम्हाला काय म्हणतोय की ही बॅग जर तुम्ही टाकली तर हे डायरेक्ट 30% कमी. याच्यामध्ये अर्बो खरबो बॅक्टेरिया. मग आता तुम्ही म्हणाल सर हे बॅक्टेरिया तुम्ही टाकायला सांगता रासायनिक खत कसं काय जमेल, हा प्रश्न आज न उद्या तुमच्या डोक्यामध्ये येईल.
तर त्याचं एक सोपं गणित तुम्हाला मी सांगतो. म्हणजे कसं असतं बॅक्टेरियाचं. बघा, हे बॅक्टेरिया आहेत लवंग, आणि हे रासायनिक खत आहे. ठीक आहे, असंच आहे. हे बॅक्टेरिया आहेत, हे रासायनिक खत या प्रकारे. हे आपण एकमेकांमध्ये टाकलं, मिक्स झालं काय? हे एकामेकाच्या बाजूला फक्त बसलेत, पण एकमेकात घुसले का ते? तर म्हणून हे दाणेदार आहे. जर लिक्विड असतं आणि लिक्विड रासायनिक खत वॉटर सोल्युबल घेतलं आपण 0.34 5 किलो, त्याच्यात 1 लिटर एनपीके कॉन्सो टाकलं, घुसलं ते एकमेक, कारण ते एकमेकांमध्ये डायल्यूट झालं. जेव्हा ते डायल्यूट होईल एकमेकांमध्ये, तर त्याची ऍक्शन संपून जाईल, म्हणजे बॅक्टेरिया तिथे मरून जाईल. इथे मरणार. मग तुमच्या डोक्यात प्रश्न आहे, जमिनीत गेले तर? पण जमिनीत सुद्धा ते जेव्हा जातात तेव्हा ते स्टेप बाय स्टेप डिझॉल्व्ह होतात, आणि तिथे काय येतो? कॅरियर येतो, म्हणजे माती येतं. माती येते याचा अर्थ असा की ना, भाजी खूप तिखट झाली, मग आपण कॅरियर काय टाकतो? थोडासा लिंबू पिळून घे, म्हणजे तिखटपणा कमी होऊन जाईल. थोडं पोळी लावून खा, नुसती भाजी नको पिऊ. नुसती भाजी पिली तर तिखट लागेल, पण थोडी पोळी लावून खा, थोडा भात टाकून खा, म्हणजे त्याची तीव्रता जी आहे. म्हणून हे तुम्हाला टाकायचं बेसल डोस मध्ये. हे कॉम्बिनेशन जर गेलं, बाकी काहीच टाकायचं काम नाही. किती कमी प्रॉडक्ट सांगितले आपण, नाही तर हे भली मोठी पपईची यादी तयार होते ट्रॅक्टर भरून. तर आपल्याला तसं करायचं नाही. सिंपल स्फुरद, पालाश, त्याला उपलब्ध करणारे जीवाणू, मायक्रोन्यूट्रन मधले फक्त 5 घटक, आणि शेणखत जे आपण मस्त आहे ते आपल्याला बेडमध्ये टाकायचं. आता काय काही लोक याच्यामध्ये काय टाकतात? निंबोळी पेंड. निंबोळी पेंड कुठल्या शेतकऱ्याने वापरायची? ज्याला निमॅटोडचा त्रास आहे त्याच्या शेतामध्ये. ठीक आहे, तर तुम्ही टाका, नाही तर निंबोळी पेंड टाकण्याची आवश्यकता नाही. काय टाकायचं नाही पपईच्या जमिनीमध्ये? कोंबडी खत हे अजिबात टाकायचं कुठल्याच परिस्थितीत. गव्हाचा भुसा शेणखतामध्ये मी टाकून दिला, किंवा माझ्याकडे पडला होता, मी शेतात मिक्स बेड बनवतानाच फेकून दिला, टाकायचा नाही. गव्हाचा भुसा, सोयाबीनचा भुसा, किंवा कुठलंही इनकम्पोस्ट मटेरियल जर त्या बेड मध्ये गेलं, तर तुमची पपई हिरवी राहणारच नाही, ती पिवळीच राहील. आलं लक्षात? म्हणजे न कुजलेलं मटेरियल बेड मध्ये जाता कामा नाही, तर ते त्या ठिकाणी इनकम्पोस्ट जाईल. हा बेस डोस झाला. हे रोप तुम्हाला येतील. आता आपण बेड तयार केला, शेणखत टाकलं, रासायनिक खत टाकलं. रासायनिक खत, शेणखत, बेड मध्ये मातीआड 1-2 इंच मातीआड झालं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर अंतर 6 फूट आहे, पण डोस कुठे टाकायचा? तुम्ही डायरेक्ट जर डोस झाडाच्या जवळ टाकाल काय उपयोग? तो साधारणतः 2.5 ते 3 फुटाच्या रिंग मध्ये माती ऍड करायचा आहे. म्हणजे झाडापासून इकडे 2, 2.5-3 फुटाच्या अशा पूर्ण चौकोन पट्ट्यामध्ये त्या बेडवर मिक्स करायचं. सगळ्या बेडमध्ये मिक्स झाला तरी चालेल, तो टप्प्याटप्प्याने झाडाला मिळणारच आहे. ठीक आहे. आता एक अजून छोटंसं करायचं. रोप आल्यानंतर ते रोप कॉलर रॉट, फ्युजेरियम अशा याच्याने मरू नये म्हणून त्या रोपांच्या ट्रेला एक द्रावण आपल्याला टाकून घ्यायचं आधी लावण्यापूर्वीच. आणि एकदम सोपं 50-60 लिटरचं द्रावण आहे. लागवणपूर्वी? हा, लागवणपूर्वी. ट्रे आहे ते ट्रेच आपल्याला बुडवून घ्यायचे त्या पाण्यात सकाळीच. त्या दिवशी काय करायचंय, त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा घ्यायचा आपल्याला फक्त 250 ग्राम, पाव किलो, जास्तीत जास्त 200 रुपयाचं. युमॉलकोट घ्यायचं फक्त 50 ग्राम, 50 रुपयाचं. वॅमिझोन घ्यायचं फक्त 50 ग्राम, आणि एनपीके कॉन्सो घ्यायचं 250 ml. म्हणजे हे 700-800 रुपयाचं मटेरियल आहे. याच्यात तुम्ही 100 लिटर पाणी तयार करा. 60 लिटर, 100 लिटर, 150 लिटर, नो प्रॉब्लेम. आता पपईचे ट्रे आले. हा असा टप घेतलाय, मी याचा व्हिडिओ पण मी युट्यूबला टाकला, आणि तो ट्रे टप मध्ये बुडून काढायचा. नाहीच काही तर हे सगळं जे द्रावण आहे पंपात भरायचं, नोझल काढायचा, आणि त्या ट्रे मध्ये टाकायचं. हे सोपं आहे. अजून एक काम करायचं, एक साधं बुरशीनाशक घ्यायचं. आता बघा, म्हणजे तुम्ही जर साधं नाही, इथे थोडं तुम्ही स्टँडर्ड बुरशीनाशक, तुम्ही जर 1000 रोप शेतामध्ये लागवड केली आणि फवारायला गेले, कमीत कमी 6 पंप लागतात. कमीत कमी 5 ते 6 पंप लागतात. तेच रोपांना लागवडीपूर्वी, जसं तुमच्याकडनं कंपनीकडनं गाडी तुमच्या शेतातून फक्त एकाच पंपात स्प्रे होईल. 1000 रोप किती? तुम्ही किती बी भारी औषध मारता, 300 रुपयाचा पंप, तर ते औषध कमीत कमी 6 ते 7 दिवस काम करतं. म्हणजे लागवडीनंतर आपल्याला बुरशीनाशक मारायची गरज नाही. आलं का लक्षात? बुरशीनाशक कोणतं घ्यायचं? डायरेक्ट नेटिव्ह घ्यायचं 10 ग्राम पंपाला. आम्ही 45 दिवसामध्ये, तुम्ही जर
मी तुम्हाला दाखवतो वाटलं ग्रुपवर आमच्याकडे साधारणतः 16 ते 17 स्प्रे होतात पपईवर 40 दिवसामध्ये. रोप तयार होताना 16 ते 17 म्हणजे ऑलमोस्ट दर 2 दिवसानंतर स्प्रे होतो. तर ते रोप ह्या थंडीमध्ये टिकून राहतं. नाहीतर रोपांची आणि तुमच्याकडे आल्यावर तुम्ही म्हणाल काल तर रोप आलं सर लगेच स्प्रे मारायचं. एक चांगलं बुरशीनाशक नेटिव्ह तुम्ही घेऊ शकता, ॲलिस्टार तुम्ही घेऊ शकता, मेरिओन सारखं औषध आहे किंवा प्रायझर आहे. प्रायझर तर तुमच्या विदर्भात चांगलं चालणार औषध सोयाबीनवर तुम्ही प्रायझर घेऊ शकता. एकच पंप लागणार आहे. रोप सावलीत ठेवल्यानंतर त्याच्यावर एक फवारणी चांगल्या बुरशीनाशकाची करून घ्यायची आणि मग लागवड करायची. म्हणजे 10-12 दिवस फवारण्याची गरज नाही. ठीक आहे, काम कमी याच्यात होईल, लेबर पण लागणार नाही. एक पंप आपण तेव्हाच मारू शकतो, 10 मिनिटात तेवढं रोप फवारून होऊन जाईल. ठीक आहे, हे काम आणि फवारणीचं काम हे विसरायचं नाही. आता हे बघा, हे झाड तिरकस करणे मी तुम्हाला समजून सांगितलं. आता हा जो अँगल आहे ना, बघा आता इथे काय चुकतं, हे तुम्हाला पान दिसतंय का? हे पान नाही पाहिजे. आता इथे काय होईल, समजा हे पान पपईच्या फळांमध्ये हे इकडचं हे जर काढलं आणि जर इथून चिक निघाला तर हे फळ खराब होतं. मग त्यावेळेस काय करायचं, इथून त्याला कैचीने कट करायचं आणि खाली बघा तुम्ही. हे सगळ्यात मोठं प्रॉब्लेमचं कारण. तुम्ही जर मी सांगितलेला सल्ला ऐकला, मी तुम्हाला चॅलेंज 50% फवारण्या कमी होईल. नॅचरली तुमचं पीकच तुम्हाला सांगेल, मग गरज नाही राहावं कशाला फवारतो कशाला थकतो. पण तिथनं ते बाहेर टाकायचं. लागवडीनंतर 20 दिवसांनी आता साधारणतः 7 ते 8 प्रकारच्या आळवण्या मी दिलेल्या आहेत. आळवण्याचा एक सायकल तुम्हाला सांगून टाकतो, हे सगळं कागदावर तुम्हाला भेटणार. वॉटर सोल्युबलची जी ग्रेड आहे ना, त्याची स्टेप कशी पाहिजे. सगळ्यात पहिले कोणती ग्रेड वापरायची, 3-19 किंवा 20-20-20 किंवा 24-24-24 तिघांपैकी एक. याच्यामध्ये तिन्ही घटक थोडे थोडे असतात म्हणजे वाढीला चालना मिळते. याच्यानंतरची पुढची ग्रेड आहे 1261, ज्याच्याने ब्रांचिंग, डेव्हलपमेंट, रूट दोन्ही तिन्ही गोष्टी वाढतात. म्हणजे दुसरी ग्रेड कुठली गेली पाहिजे, 1261. पण लगेच का नाही, त्याचा पिरियड राहील. जसं पीक असेल, समजा कलिंगड खरबूज असेल तर दर आठवड्याला ग्रेड बदलेल. पपईमध्ये 2-2 महिन्यांनी ग्रेड बदलेल. आलं लक्षात. 1261 नंतरची ग्रेड आहे 13-40-13, ज्याच्याने फळाला फॉस्फरस आणि पोटॅशियम मिळेल. 13-40-13 नंतरची ग्रेड आहे 13-0-45 पोटॅशियम नायट्रेट, ज्याच्यामध्ये नायट्रोजन हा पालाशपेक्षा जास्त असेल तर फळाचं सेटिंग चांगलं होईल, फुलं भरपूर येतील. त्याच्यानंतरची ग्रेड आहे 0-52-34, ज्याच्यामध्ये फक्त आणि सुरत पालाश असेल तर फळाची साईज डेव्हलप व्हायला मदत होईल. आणि सगळ्यात शेवटच्या 2 ग्रेड जेव्हा आपल्याला माल काढायचा आहे त्यावेळेस फळामध्ये वजन, चकाकी, टेस्ट, गोडी, वेट हे वाढण्यासाठी 0-0-50 किंवा पोटॅशियम शोनाइट या पद्धतीनेच ग्रेड गेल्या पाहिजे. नाही तर मी 0-0-50 आता लावलं आणि दुसऱ्या दिवशी सोडून दिलं, कोणी सांगितलं आणि काय उपयोग त्याचा. म्हणजे रासायनिक खतं वापरताना वॉटर सोल्युबल सुद्धा ह्या स्टेपनेच गेलं पाहिजे. मी तुम्हाला जे शेड्यूल देईल ह्या स्टेपने मी तुम्हाला त्याच्यामध्ये रासायनिक खतं किंवा वॉटर सोल्युबल दिले असेल. 20 दिवसांनी हे करायचं आपल्याला. हे जे आपण शेणखतात टाकलं होतं 40 दिवसांनी म्हणजे ऑलमोस्ट 1.5 महिन्यानंतर आपल्याला परत करायचं. आणि हे काम आपल्याला साधारणतः 3 ते 4 वेळा करायचं. आता तुम्ही हे काम जेव्हा कराल, मी 3 ते 4 वेळा लिहिलंय. प्रॅक्टिकली शेतकरी मी जेव्हा 4 वेळा सांगतो तो 2 वेळा करतो. आलं लक्षात. रासायनिक खतांचे मी 3 डोस सांगितले, तुम्ही 2 डोस टाका. म्हणजे तुम्ही काही ना काही कमी कराल असं गृहीत धरूनच मी हे शेड्यूल ऑलरेडी दिलेलं आहे. हे जेव्हा तुम्ही कराल ना, रासायनिक खतांचे डोसेस तुमचे ऑटोमॅटिक कमी होऊन जातील. तुम्ही पुढचे डोस थोडेसे 19-20 करून टाकले तरी सुद्धा चालेल. हे स्किप करायचं नाही. हे कॉम्बिनेशन याच्यामध्ये ट्रायकोगार्ड 1 किलो, व्हॅमिझोन 200 ग्राम, गुळ आणि एनपीके कॉन्सो 1 लिटर पुढच्या याच्यात दिलेलं. हे द्रावण तयार करताना 200 लिटर द्रावण 2 दिवस भिजवायचं. एक टाकीत ठेवूनच द्यायची शेतात, त्याच्यात दुसरं केमिकल घालायचंच नाही. ते गोनपाटाने झाकून द्यायचं आणि फक्त सकाळी हलवायचं. 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस एकदम बेस्ट. 2 दिवस मी कमीत कमी सांगतो. तुम्ही जर 7-8 दिवस ठेवलं अतिशय बेस्ट. याच्यामध्ये ऍडिशनल काय टाकू शकता तुम्ही, ताक सगळ्यात बेस्ट, कारण बॅक्टेरिया मल्टिप्लाय होतात ताकामुळे. ताक, गुळ, गोमूत्र देशी गाय असेल तर हे फक्त ऍड करायचं. शेण टाकलं तरी चालेल देशी गाय असेल, पण शेण टाकलं की आपल्याला वस्त्रगाळ चांगला करावा लागेल तर ड्रिप मधनं जाईल, नाही तर जाणार नाही. ठीक आहे. ही आळवणी
हा आता पपईची रोपं मरतात, केव्हाही पपईची रोपं मरायला लागले केव्हाही, तर फक्त एवढंच औषध वापरायचं, बाकी काहीच करायचं नाही. फक्त 2 पद्धतीने वापरावं लागेल तुम्हाला. त्याचे फोटो मी तुम्हाला पुढे दाखवतो. एक रोप मरण्याची प्रॉब्लेम जो आहे तो डायरेक्ट खालून म्हणजे मुळापासूनच मरतंय, त्यावेळेस रिडोमिल गोल्ड सगळ्यात बेस्ट औषध. रोको, साप पावडर, M45, 22 आणि क्लोरो तर अजिबात वापरायचं नाही. क्लोरो सायपर व्यापाऱ्याने दुकानदाराने तुम्हाला काढून दिलं, झाड मिळतोय, तो काय करतो, एक बुरशीनाशक देतो, एक कीटकनाशक देतो. पपईला चुकूनही वापरायचं नाही, त्याला गरज नाही क्लोरोची, सायपरची, हमलाची, प्लेन क्लोरो, प्लेन सायपर बिलकुल नाही. रिडोमिल गोल्ड 40 ग्राम, हे डॉक्टर प्लस 40 ग्राम, ह्युमॉल गोल्ड 50 ग्राम. 5 पंप लागतील. नोझल काढायचा आणि डायरेक्ट खोडाच्या लागून इथून पाडणार, डायरेक्ट मुळाजवळ. ड्रिपने हे औषध सोडायचं नाही, हे पंपानेच करावं लागेल रोप मरत असेल तर. जेव्हा आपण रोप मरत त्यावेळेस ड्रिपने औषध सोडायचं नाही. रोप 2 पद्धतीने मरतात, एक खालून आणि दुसरं साईडने. जमिनी, ही जमीन आहे माझा हात मध्ये आणि इथे ना खोड सडतं चारीवर, त्याला कॉलर रॉट म्हणतात. आता इथं काय, हा जो कॉलर रॉट आहे, इथे तुम्हाला औषध याच्यावर टाकावं लागेल, त्या जखमेवर, तेव्हा ती जखम तिथून थांबेल आणि झाड वाचेल. आणि ती जखम वाचण्यासाठी आपल्याला पंपाने, सेम औषध पंपाने ड्रिंचिंग करायची, ड्रिपने सोडायचं नाही. 60 दिवसांनी कॅल्शियम आपल्याला द्यायचंय, मायक्रोडील 3 लिटर. 80 दिवसांनी, आता बघा 13-40-13 ग्रेड 2-2 महिन्यांनी बदलतील. त्यानंतर हा दुसरा बेसल डोस, डीएपी, एमओपी, एनपीके कॉन्सोलची 40 किलो मिळालं, एकच बॅग टाकायची डीएपी, एमओपी एकच बॅग टाकायची. रासायनिक खतासोबत तुम्हाला कॉन्सोलची तुम्ही घेतलं की रासायनिक खत नाही, म्हणजे तुमचा खर्च नाही वाढत, कमी होतो. डीएपीची एक बॅग 1400 रुपयाची, पोटॅशची एक बॅग 1600 रुपयाची, म्हणजे तुमचा खर्च कमी होतो. 150 दिवसांनी 12-61, 180 दिवसांनी 13-40-13, 12-61, 240 दिवसांनी 12-61, 260 दिवसाला एनपी कॉन्सो, वॅमिझोन, गुळ, हेच कॉम्बिनेशन घ्यायचं. ही जी स्लाइड आहे, तुम्ही त्याचा अगोदर फोटो काढून घ्या. हे सगळ्यात मेन काम. हे केव्हा करायचं आपल्याला? साधारणतः आपला जो माल आहे, व्यापारी 15 दिवसामध्ये कट करणार आहे. किती दिवसात? 15 ते 20 दिवसात. चुकायचं नाही, इथे चुकले तर याचं रिव्हर्स पण ऍक्शन तुम्हाला दिसेल. 15 दिवसांनी आपला माल आता तुटणार आहे, त्यावेळेस ही ड्रिंचिंग करायची. ही ड्रिंचिंग, हे जे औषध आहे केसर 200 ग्राम, साइज गेन 500 ml, पॉलिब्युअन 500 मिली, एका एकरला ड्रिप मधून सोडून द्यायचं. जगात याच्यापेक्षा बेस्ट औषध नाही साईज वाढवण्यासाठी, याच्यापेक्षा बेस्ट नाही. तुम्ही कुठल्याही पिकाला याचा वापर करा, फक्त डोस जो आहे, हा जो केसर आहे, हा मोजून 200 ग्राम. याचा तुमच्याकडनं हव्यासा पोटी 250 झाला की माल पिकून जाईल डायरेक्ट सगळं. पट्टा पडत नाही, असं बऱ्याच वेळा पपईवाला शेतकरी होतो, पट्टा पडत नाही हो सर लवकर, त्याच्यासाठी हे सगळं रामबाण. पण केव्हा सोडायचं? आपल्याला आता 15 दिवसात कटिंग पाहिजे, रेट बी तगडे, माल पण आहे, साईज पण झालेली आहे, थोडी कमी आहे, 1.25 किलोची साईज आहे, पण पट्टा पडला पाहिजे. हे त्याला 2 किलो करून टाक, म्हणजे खालचं फळ 3-3, 4-4 किलोचं याच्यामध्ये होतं. 3-3, 4-4 किलोचं मी बघितलं माझ्या डोळ्यात. टरबूज मध्ये 72 तासात 2 इंच टरबूजचा व्यास वाढतो, 2 इंच 72 तासात. मी त्याचा पुरावा पण तुम्हाला दाखवतो. ही ड्रिंचिंग करायचं, म्हणजे कलिंगड खरबूज जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ही ड्रिंचिंग सोडली आज आणि परवा व्यापाऱ्याला बोलवायचं. तो याने आज जर व्यापारी येऊन सौदा करत असेल तर थांब 2 दिवसांनी, परवा या, मग तो बा काय रेट देतो. आणि टनेज तुमचं 30% टनेज वाढतं. ही आवडी चुकायची नाही, पण ही केव्हाही सोडायची नाहीये. ही बरोबर त्यावेळेस जर केव्हाही सोडली, आपल्याला कटिंग जेव्हा पाहिजे ना, मग तुम्ही भले 1-1 महिन्यांनी रिपीट करा, पण कटिंगच्या वेळेस, ठीक आहे. मग याची जर फवारणी केली तर तरी चालेल. फवारणीमध्ये बोला, आपल्या पपई हजारावर काही पपई 5 किलोची राहील, काही 100 ग्रॅमची पण राहील. वरची 100 ग्रॅमवर काय, तिला काही इफेक्ट नाही, तो खालच्याच मालाला इफेक्ट करेल, कारण तो कच्चा आहे ना, तो त्या स्टेज पर्यंत जाणारच नाही. जो मरायला टेकला त्याला जर धक्का मारला तर तो मरेल, लहान मुलाला धक्का मारला तो मरणार नाही, अलग, कारण त्याची ती स्टेज नाही. याचा जर फवारणी करायचा असेल तर याचा डोस फक्त 5 ग्राम घ्यायचा, म्हणजे एकदम डिफरन्स आहे ना.
5 ग्राम आणि 200 ग्राम इतका फरक आहे. फक्त 5 ग्रामच्या वर जायचं नाही. 5 ग्राम पंपाला 10 पंप जर तुम्ही एकरी फवारले तर एकरी डोस किती झाला 50 ग्राम आणि खालून डोस किती आहे. त्यामुळे ते चुकायचं नाही. तुम्ही हे लक्षात ठेवा आणि कुठल्याही पिकाला तुम्ही हे वापरा. याचा फवारणीचा डोस आहे 30 मिली, याचा 5 ग्राम. हे कॉम्बिनेशन जर तुम्ही दिलं तर तुम्हाला जबरदस्त साईज होईल. इव्हन आता हरभऱ्याला तुम्ही मी चॅलेंज देऊन सांगतो 1 एकर हरभरा असेल सेंटर पासून बरोबर 1 एकरला फवारा. साईज घेईन 30 ml 5 ग्राम केसर बस, बाकी काही नाही. आणि 1 एकर सोडून द्या. दोन्ही तुम्ही हरभरे जेव्हा हातात घ्याल ना म्हणजे यार 30% फरक आहे दाण्यामध्ये. 10 पोते येणारा हरभरा 13 पोते होईल काहीच न करता फक्त एका सिंगल फवारणी. तुम्ही नक्की याचा ट्राय करून बघा. 300 दिवसांनी पोटॅशियम नायट्रेट पपई पिकासाठी साईज होण्यासाठी पट्टा पडण्यासाठी. केसर 5 ग्राम साईज घेईन 30 ml ब्लेस सुपर 5 ml हे वरून फवारायचं. ते खालून सांगितलं हे वरून. हे सगळं शेड्यूल मध्ये मी मेन्शन केलेलं आहे. आता आपण पुढे जाऊ. आता प्रॉब्लेम जे धोके सगळ्या धोक्यांचे चित्र मी तुम्हाला दाखवतो आणि ते कसे आपल्याला कंट्रोल करायचे. आता बघा हे रोग आहेत कोळशासारखे ठिपके. हा सगळ्यात बेकार रोग आहे. हा सगळ्यात बेकार. याला आला की सोल्युशन नाही, येऊ नये म्हणून आपण काम करू शकतो. एक आहे पानावरील ठिपके, भुरी रोग, खोडकूस, कॉलर रॉट. इकडे फळमाशी, मावा तुडतुडे, मिलीबग, रस शोषणारा मोठा पतंग, लाल कोळी. आता मी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट माहिती देतोय. डोळ्यात हे तुम्ही भरून घ्या. थोडस आता इथे आपल्याला स्क्रीनमुळे आता हा सुरुवातीचा व्हायरस आहे. सिम्पटम सुरुवातीचा व्हायरस सुरुवातीला आला की पहिल्या स्टेजला त्याला थांबवता आला पाहिजे. व्हायरस हा पपईतला खूप डेंजर प्रॉब्लेम आहे, पण तो पसरतो सकिंग पेस्ट मार्फत. 1-2 झाड दिसले म्हणून उपटून टाकू का, काय उपयोग नाही होणार. तुम्ही उपटलं तर व्हायरस येणार नाही असं काही होत नाही. तुमच्यापासून 10 किलोमीटरवर पपईची बाग असू द्या का तुमच्या बाजूला असू द्या का तुमच्या बाजूला एकही झाड नसू द्या, व्हायरस हा ऑलरेडी हवेमध्ये आहे, गवतावर आहे, रस शोषणार. वेगळ्या वेगळ्या गवतांवर सुद्धा खूप व्हायरस आहे. ते व्हायरस रस शोषणाऱ्या किडीच्या मार्फत पसरतात. तर याच्यासाठी हे जगातलं सगळ्यात बेस्ट औषध आहे. हजारो लोकांनी वापरलेलं आहे आणि याच्यापेक्षा चांगलं औषध व्हायरस साठी नाही. ते तुम्हाला शेड्यूल मध्ये मिळेल. पहिली फवारणी अरेना गोल्ड. तुम्हाला दिसलं की इथे याचं प्रमाण 50 ग्राम आहे तर झाड जर लहान असेल ना महाग औषध आहे. थोडं तुम्ही डोस 30 ग्राम केला तरी चालेल. नाही दिसलं तरी फवारणी एखादी केली तरी चालेल. नाही दिसली तर 20 ग्रामने फवारणी करा. हे तुम्ही नोट करून घ्या. कारण काय होतं आता इतकं बारीक बारीक टिपण ते जर लिहिलं तर एवढं पुस्तक तयार होईल पपईचं. मग ते म्हणेल कोण वाचेल शेतकऱ्याला असं एकदम पाहिजे. तो म्हणतो एवढं लिहून दे चिरोटीवर काय टाकू का टाकू ते नाही विचारतो काय टाकू ते सांग. तर व्हायरस नाहीये. 20 ग्राम 25 ग्राम अरेना गोल्ड घ्यायचं. एक कीटकनाशक घ्यायचं. कीटकनाशकामध्ये 4 कीटकनाशकांची नावं तुम्हाला सांगतो. पहिल्या 3 महिन्यात तेच वापरायचे. कॉन्फिडर, सुपर कॉन्फिडर, उलाला, पनामा, रॉनफेन आणि थायमेथाक्झा म्हणजे ऍक्टा. बस याच्या व्यतिरिक्त दुसरं कीटकनाशक वापरायचं नाही. प्रोफेक्स सुपर माझ्याकडे पडले घेऊ का, हमला माझ्याकडे पडले नाही. क्लोरो आणि प्रोफेनो पपईवर वापरायचं नाही. ठीक आहे. बुरशीनाशक सुरुवात करायची साध्या बुरशीनाशक. साप पावडर, M45, 22 कॉन्टाप सोपे स्वस्तवाले आणि मग त्यांचं कॉम्बिनेशन पुढे वाढवते. जर तुम्ही ह्या स्प्रे मध्ये पपईला कंटिन्यू ताकाचा स्प्रे जर केला तरी चालतो. ताक हा पपईसाठी खूप लाभदायक आहे. आता बरेच लोक म्हणतात की अंडी ताक कसं फायदेशीर होईल. बरेच लोक देशी दारू बघा ताकामध्ये काय बॅक्टेरिया आहे, अंड्यामध्ये काय सगळ्यात जास्त प्रोटीन. सगळ्यात जास्त प्रोटीन. प्रोटीन ज्याही सजीवाला मिळेल कशातूनही मिळू द्या त्याची प्रतिकार शक्ती वाढते. म्हणून त्याचे रिझल्ट शेतकऱ्याला तात्पुरते दिसतात. मग ते तुम्ही प्रोटीन खालून द्या. मग प्रोटीन कुठून कुठून मिळतं. सगळ्यात जास्त प्रोटीन जे आहे ते सोयाबीन मधून मिळतं. तुम्ही सोयाबीनची वडी जी आहे पेंड तेल काढल्यानंतर जी पेंड येते ती पेंड जर त्या NPK कॉन्सोच्या टाकीत 5 किलो टाकून दिली ना आणि तिला कुजवली 4 दिवस तर त्याच्यासारखं प्रोटीन कशातून मिळणार. सर त्याचा भरडा करून जर भिजून ठेवलं त्याच्यात एकदम बेस्ट. एकदम बेस्ट. आता पेंटचं नाही आपल्याला सोयाबीन भरडा करायचा आणि त्याच टाकीत टाकायचं. एकदम प्रोटीनच प्रोटीन. याच्यापेक्षा म्हणजे कोंबडीपेक्षा अंड्यापेक्षा चिकनपेक्षा सगळ्यात जास्त प्रोटीन सोयाबीन. म्हणून त्याचा भरडा तुम्ही त्या टाकीत टाकू शकता. ठीक आहे. तर व्हायरस साठी तुम्हाला
साधारणतः दर 45 दिवसाला फवारणी घ्यायचीच आहे. या मुद्दा ध्यानात ठेवाकडे जो खास रोग आहे कॅन्सर हा सारखा हा जर तुम्ही कंट्रोल केला तर मग काहीच अडचण नाही, मग तर तुम्हाला उत्पन्न कोणीच अडवू शकत नाही. दुसरा प्रॉब्लेम, पपईवर हे डाग आले की पहिले तर हे फळ जगातलं कुठलंच औषध रिपेअर करू शकत. एकदा डाग पडला विषय संपला, ठीक आहे. पण हा डाग इथून दुसऱ्या फळावर तिथून तिसऱ्या फळावर जातो. मग सगळ्यात पहिलं काम करायचं, हे फळ काढून टाकायचं. सगळ्यात पहिले त्याला काढा तिथून. आणि अशा वेळेस मग मी साप पावडर मारू का कॉपर मारू का नाही, इथे डायरेक्ट हाय लेवलचा औषध एकदम स्ट्रॉंग. अमिस्टार टॉप, एक मिराविस ड्यू नावाचं एक औषध आहे. मिराविस ड्यू नाव तुम्ही लिहून ठेवा कुठेतरी डायरेक्ट. सिंजेंटा कंपनी, हे लेटेस्ट औषध आहे, थोडस महाग आहे. 3 औषधांची नावं तुम्हाला सांगतो. अमिस्टार टॉप बुरशीनाशकांमध्ये, अमिस्टार टॉप. दुसरं औषधाचं नाव आहे मिराविस, मिराविस डीओ